पुण्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून उष्णतेची लाट निर्माण होते काय असं चित्र दिसत असतानाच मराठवाड्या आणि विदर्भात आपल्याला पावसाच्या हलक्या सरी बरसल्याचं पाहायला मिळालं. नेमका हा हवामान बदल कसा झालाय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हवामान खात्याचे सानप सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका हा जो बदल आहे तो नेमका कसा संभवलाय. सर, काय सांगाल की पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता गेल्या अनेक दिवसापासून उष्णता वाढत होती. अलीकडे उन्हाळ्याची देखील सुरुवात झाली आणि त्यातच मध्य महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र किंवा विदर्भात पाऊस देखील झाल्याचं समजतंय. तर काय सांगा. येस, ॲक्च्युली मागील काही दिवसांपासून आपण बघतोय की तापमानामध्ये वाढ झालेली आहे आणि ज्यावेळी तापमानामध्ये वाढ ऑलरेडी झालेली आहे आणि दक्षिणेकडनं येणारे जर आर्द्रतायुक्त वारे त्यामध्ये अजून मिसळत असतील तर अशा परिस्थितीमध्ये उंच ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडण्याची शक्यता वाढते आणि म्हणून या पाऊस पडण्याची परिस्थितीसाठीचे जे अनुकूल वातावरण आहे ते मागील 2 दिवसांमध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं आणि म्हणून दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, ज्यामध्ये काल सांगोल्याला आपल्याला पाऊस झालेला दिसून येतो. 1-2 दिवसापूर्वी सोलापूरला वगैरे झाला होता आणि काल लातूर असेल, धाराशिव असेल, त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्हे असतील किंवा विदर्भातील काही पार्ट असेल तर तिकडे पाऊस झालेला आपल्याला दिसून येतो. आता येणाऱ्या 2 ते 3 दिवसासाठी जर किंवा 5 दिवसांचा जर अंदाज आपण बघितला तर आज आणि उद्या फक्त दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो असं आपण म्हणू शकतो आणि विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. परंतु दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या कंपॅरिझनमध्ये तिकडं जास्त पाऊस पडण्याची शक्यता येणारे 2 दिवस आहे आणि त्यानंतर परत निरभ्र आकाश होऊन वातावरण परत नॉर्मल होण्याची शक्यता आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर उष्णता वाढते, काही पावसाची संभावना, शक्यता काही आपल्याकडे पाहायला मिळते सध्या? पुण्यामध्ये तरी नाहीये. जसं मी सांगितलं की दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाण आहे. पुण्याचा जर विचार कराल तर ढगाळ वातावरण एकंदरीत राहण्याची शक्यता येणारे 2 दिवस आहे. पावसाची शक्यता आता तरी नाही. तर आपण पाहिलं तर आपल्यासोबत होते हवामान खात्याचे सानप सर. आपण त्यांच्याकडून काही इमेजेसच्या माध्यमातून समजून घेऊयात की नेमकी कशा पद्धतीची रचना असणार आहे हवामानाची. येस, आता आपण बघितलं तर जसं मी सांगितलं काल की काही ठिकाणी आपल्याला पाऊस झालेला दिसून येतो. येलो अलर्ट हा विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या आहे आणि नंतर 25 तारखेनंतर आपण बघू शकतो की ग्रीन अलर्ट आहे, म्हणजेच काहीही वॉर्निंग्स नाही आहेत. येलो वॉर्निंग फक्त विदर्भासाठी आज आणि उद्यासाठी आहे आणि नंतर परत ते नॉर्मल सीवर जाण्याची शक्यता. तर आपल्यासोबत होते हवामान खात्याचे सानप सर. यांनी माहिती दिल्याप्रमाणे विदर्भातील काही जिल्ह्यांचा विचार करता अन्य महाराष्ट्रात, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र असेल, या अन्य महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा पाऊस हा येत्या 5 दिवसात होणार नाही, मात्र उष्णता अशी कायम राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी पाहत राहा पुणे लोक.